मंजूर झालेला आहे। याच संदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर आपल्याबरोबर फोन लाईनवरून उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून याबाबतची प्रतिक्रिया जाणून घेऊया। वितेशजी, राज्य सरकारनं देखील केंद्र सरकारची सुधारित पेन्शन योजना जशीच्या जशी लागू करण्याची निर्णय घेतलेला आहे अशी माहिती मिळते आहे। आपली काय प्रतिक्रिया आहे? या निर्णयावर आपण समाधानी आहात का? नमस्कार सर्व प्रेक्षक वर्गांचं। मॅडम, तुम्हाला सांगायला आम्हाला हे आवडेल की याच्यापूर्वीच सुद्धा म्हणजे जे केंद्राने निर्णय आज घेतलेला आहे याच्यापूर्वीच मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा निर्णय सुधारित पेन्शनचा जाहीर केलेला होता, परंतु कर्मचाऱ्यांची मागणी जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी मिळाली पाहिजे ही आहे। कारण ही जी केंद्रामध्ये जी UPS म्हणून लागू करण्यात आली आहे ही कपातीवर आधारित पेन्शन आहे। म्हणजे एखादा कर्मचारी नोकरीवर लागला पण त्याची कपात उशिरा झाली तर त्याला 25 वर्ष कपात झाली तरच त्यांना 50% पेन्शन मिळणार आहे। आणि जुन्या पेन्शन मध्ये DA जसा जसा वाढेल तसा तसा कर्मचाऱ्यांची पेन्शन, निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढत होती, परंतु या नवीन सुधारित पेन्शन मध्ये केंद्र सरकारने DAच्या जागी DR लागू केलेला आहे। DR हा ते सरकार ठरवेल की महागाई वाढ किती द्यायची। त्याचबरोबर जे याच्या त्यांनी म्हटलेलं आहे 2025 पासनं ही योजना कार्यान्वित होईल। मग याच्यापूर्वी जे 17-18 वर्ष काम करून सेवा देऊन जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांच्याबाबत सरकारने काही निर्णय घेतलेला नाही। या महाराष्ट्रामध्ये तर अशी स्थिती आहे की बऱ्याचशा कर्मचाऱ्यांची 10-10, 15-15 वर्ष कपातच झालेली नाहीये। जर कपातच योग्य पद्धतीने झाली नसेल तर कपातीवर आधारित पेन्शन योजना महाराष्ट्र सरकार कसं लागू करणार आहे? कारण 25 वर्ष कपातीचे होणार नाही तर त्यांना 50% पेन्शन मिळू शकत नाही। तर अशा भरपूर बाबी अजूनही राहिलेल्या आहेत, तर यावर सरकारने काहीच विचार केलेला नाही। केंद्राची परिस्थिती वेगळी आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती वेगळी आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांची सुरुवातीपासून कपात NPS मध्ये योग्य पद्धतीने झाली आहे, परंतु 2014 मध्ये महाराष्ट्रात NPS लागू झाला, शिक्षकांना ते 2022 मध्ये NPS लागू झालं। तर ही जी मोठी तफावत कपात न झाल्यामुळे महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि केंद्राच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्याच्यामुळे ही योजना महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना सुटेबल नाहीये। महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना 1982-84 ची लागू करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। आता हा निर्णय झालेला आहे राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अशी माहिती मिळते, तर आता हा निर्णय झाल्यानंतर तुमचे हे जे काही आक्षेप आहेत ते तुम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचवणार आहात का? आणि 29 ऑगस्टचा संप किंवा काम बंद आंदोलन होणार आहे का? 29 तारखेचा संप हा सुधारित पेन्शन योजनेसाठी आहे। ज्या काही सरकारला मिळून काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांनी सुधारित पेन्शनसाठी म्हणजे आता जे लागू सरकारने केलेलं आहे त्याच्यासाठी त्याच पेन्शनसाठी काही संघटना संप करत होत्या। आता मला वाटत नाही की तो संप कंटिन्यू त्या संघटना करतील, कारण जी मागणी ते म्हणत होते ती मागणी पूर्ण झालेली आहे। आमची मागणी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आहे आणि 15 सप्टेंबरला शिर्डी येथे 4-5 लाख कर्मचारी एकत्रित येऊन वोट फॉर OPS म्हणजे जो पेन्शन देईल, जुनी सारखी पेन्शन देईल, 1982-84 ची पेन्शन देईल त्याला मतदान करण्याचा कर्मचाऱ्यांनी संघ बांधलेला आहे। तसा आम्ही त्या अधिवेशनामधनं घोषित करणार आहोत, जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करणार। तुमचे आक्षेप तुम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचवणार आहात का? हे नव्हे, राज्य सरकार आता 2 दिवसापूर्वीच मी राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून त्यांना सुधारित पेन्शन योजनेमध्ये काय काय त्रुट्या राहिलेल्या आहेत याविषयी त्यांचं आणि माझं संभाषण झालेलं आहे। त्यांनी येणाऱ्या पुढच्या सोमवार मंगळवारला जे राज्याचे सचिव आहेत पेन्शनच्या संदर्भात काम करणारे त्यांच्याशी बैठक लावून काय अजून त्रुट्या राहिलेल्या आहेत त्याच्या संदर्भानं तुम्ही चर्चा करा असं त्यांनी सकारात्मकता दर्शविलेली आहे। जर योग्य पद्धतीने सगळा निर्णय झाला तर निश्चित आम्ही सरकारचे आभार मानू। धन्यवाद विदेशी। NDTV मराठीकडे आपण ही आपली भूमिका मांडल्याबद्दल।